आज महाराष्ट्रामधले एक चांगलं भारी विचारवंत आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे, ज्यांना आदराने प्रेमाने सर्व महाराष्ट्र दादा म्हणत, हो की नाही? आमच्या लाडक्या बहिणींचा भाऊ म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. असे असणारे दादा, ज्यांची ओळख जन्माला आल्यापासून घड्याळापासून झाले आणि जगाचा निरोप घेतानाही त्यांना ओळखलं फक्त त्यांच्या हातातल्या घड्याळाने. असे असणारे दादा वयाची 66 वर्षे जीवन जगले, 6 महिने आणि 6 दिवस जीवन जगले, उपमुख्यमंत्री पद भोगलं, उपभोगलं आणि सर्वत्र अहोरात्र समाजासाठी जीवन जगणारा आमच्या महाराष्ट्राचा वाघ आज काळाच्या पडद्याआड होत आहे. अशा ढाण्या वाघाला म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आमच्या बहिणींच्या एका भावाला समाजाच्या सर्व माणसांच्या अंतःकरणावर राज्य करणारं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. अहोरात्र पहाटेपासून संध्याकाळच्या 1 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत काम करणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने दादा आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. भगवंताने दादांच्यासाठी सर्व दरवाजे उघडे ठेवावेत आणि दादांना आपल्या चरणावरती विलीन करून घ्यावं अशी भगवंत चरणी प्रार्थना करू आणि दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली.